राज्यातील महापालिकांच्या निवडणूक संपल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर कासारी गणाचे इच्छुक उमेदवार असलेले रामभाऊ सासवडे आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. जे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहेत, त्यांनी नुकतीच काल पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सरपंच. नमस्कार. खरं तर काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि स्वतःची उमेदवारीच स्वतः काल जाहीर करून टाकलेली आहे. अजून युती आणि आघाडी संदर्भात अजून काही चर्चा सुरू आहे किंवा झालेली तुमची? नाही, युती संदर्भामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शिवसेना शिंदे सेना या तीनही पक्षांची विधानसभेला युती होती. नगरपालिका, महानगरपालिका जिथे प्रत्येक सगळे पक्ष ज्यांच्या त्यांच्या पद्धतीने निवडणुका केल्या, तीनही पक्षांशी अतिशय चांगला समन्वय ठेवलेला आहे आणि याच्या माध्यमातून या पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही एकत्रितपणे लढण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर हा शिक्रापूर कासारी गट मार्फत दोनच पंचायत समिती गाव आहेत. ह्या दोन गावांमध्ये निवडणूक होणार किंवा हे दोन गावच मतदान करणार आहेत पंचायत समिती गणाचे. तर ह्या दोन गावांमध्ये असं कुठल्या कामासाठी तुम्ही ही निवडणूक लढवतात किंवा अशी कुठली दोन कामं करायची राहिलेली आहेत त्या दोन गावांमध्ये? खरं तर तुम्ही या शिक्रापूरचे माजी सरपंच राहिलेले आहेत, तुम्हाला ग्रामपंचायतचा देखील अनुभव आहे. अशी वेगवेगळी कामं राहिलेली कुठली कामं आहेत ती जी करायची तुम्हाला? मी 2005 सालापासून शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये काम करतोय. गेली 15 वर्ष ग्रामपंचायतमध्ये मी सदस्य, उपसरपंच, सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. हे काम करत असताना या शिक्रापूर गावाच्या जडणघडणीमध्ये सर्व माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या गावात ग्रामपंचायत इमारत असत, स्मशानभूमी असत, बाजार मैदान असत, ग्राउंड असत, गावातील पाण्याची योजना असेल, अनेक गटर लाईन्स असतील, शाळेच्या इमारती असतील, रस्त्यांचे कामं असतील, अशा विविध प्रकारची अनेक कामं त्या ठिकाणी मार्गी लावली सहकाऱ्यांना बरोबर घेऊन. मंदिरांची कामं सुद्धा गावात गणपतीचं मंदिर, मारुतीचं मंदिर, भैरवनाथांचं मंदिर, अशी अनेक मंदिरं अतिशय चांगल्या पद्धतीने या गावामध्ये आपण उभी केलेली आहे सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन. आणि गावातील नागरिकांचा अतिशय चांगला त्या ठिकाणी सहभाग राहिला आणि म्हणूनच आम्ही हे कामं करू शकलो. जर गावातील लोक जर आपल्या बरोबर नसतील ना, तर आपण कामं करू शकत नाही. आमच्या गाव इतकं चांगलं आहे की कुठलंही काम तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामध्ये गावातील प्रत्येक माणसाचा सहभाग त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा असतो. हे सगळं करत असताना आता संपूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक MIDC आजूबाजूची गावं असल्यामुळं त्या ठिकाणी शिक्रापूरला राहण्यास पसंती लोक देतात. त्याच्यामुळे या गावावरती लोकसंख्येचा ताण वाढत चाललेला आहे आणि म्हणून या गावामध्ये वेगवेगळे मोठमोठाले प्रकल्प त्या ठिकाणी लोकांच्या सुविधेच्या संदर्भात त्या ठिकाणी झाले पाहिजेत, ही भावना त्या ठिकाणी आमचे नेते मंगलदास बांदल यांची आहे आणि आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली या गावात काम करतोय. आणि म्हणून या गावाची जी काही कामं राहिली होणं गरजेची आहे, ती गटर लाईनची, नदीची दोन्ही बाजूनी गटर लाईन होणं गरजेचं आहे. म्हणजे संपूर्ण नदीच त्या ठिकाणी अतिशय नदी सुधार प्रकल्पच या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे. स्मशानभूमी सुद्धा आमची गावातील या तालुक्यामध्ये अतिशय चांगली होती, पण आता कालांतरानं लोकसंख्या वाढली आणि मग ही लोकसंख्या वाढल्याच्या नंतर आता आम्हाला ही स्मशानभूमीत काही बदल होणं खूप गरजेचं आहे. आणि ही स्मशानभूमी त्या ठिकाणी आता येणाऱ्या काळासाठी थोडीशी चंदननगर, खराडी या परिसरात जसं आता बदल झाले त्या पद्धतीचं याही ठिकाणी आम्हाला बदल स्मशानभूमीच्या करणं गरजेचं आहे. बाजार आमचा या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठा बाजार शिक्रापूरचा भरतो आणि 5-25 आजूबाजूची सगळी गावं या बाजारला येत असतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उलाढाल असते. आता बाजारात सुद्धा आता त्या ठिकाणी ऊन, वारा, पाऊस याच्यापासून त्या ठिकाणी संरक्षण होणं गरजेचं आहे. म्हणून आमची बाजारची साधारण 2-2.5-3 एकर जागा त्या ठिकाणी आहे. त्या संपूर्ण जागेला येणाऱ्या काळामध्ये एक मोठं शेड की लोकांना त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ऊन, वारा, पाऊस याच्यापासून त्या ठिकाणी संरक्षण होईल म्हणून त्या ठिकाणी एक मोठं शेड उभं करण्याचा एक माझा मनोदय त्या ठिकाणी आहे. त्याच्याबरोबरीनं या गावामध्ये पाण्याची जी योजना आम्ही केली ती गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्या गावात पाणी आलं
आणि पण पाणी आल्याच्या नंतर ते व्यवस्थितपणे लोकांच्या घरापर्यंत अजून पोहोचलेलं नाही. तर ती एक योजना जी रखडलेली आहे ती सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत ते पाणी, फिल्टरचं पाणी गेलं पाहिजे ही भावना माझ्या मनामध्ये आहे. आणि अशी असंख्य कामं आहेत या गावात, कारण नागरीकरण वाढते. अनेक रस्त्यांची बी कामं आता कॉलन्यांची किंवा जे नवीन नवीन प्लॉटिंग होते त्या ठिकाणी जी लोक वस्ती वाढती, ही सगळी मंडळी आपला टॅक्स रुपी कर आपल्या ग्रामपंचायतला भरती, म्हणून त्यांना सुद्धा चांगल्या सुविधा देणं ही आपली गावातील कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी प्राथमिक जबाबदारी आहे. तर ह्या ज्या प्राथमिक जबाबदारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावात जिथं जिथं वस्ती वाढते त्या त्या ठिकाणच्या लोकांना गटर लाईन असतील, रस्त्याची कामं असतील, त्या ठिकाणी असणारी ड्रेनेजची कामं असतील, त्या ठिकाणी असणारी लाईटची कामं असतील, ही कामं प्राधान्याने त्या ठिकाणी भौतिक सुविधा त्या लोकांना देणं गरजेचं आहे. म्हणून या वाढलेल्या गावासाठी त्या सगळ्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या व्हाव्यात ही भावना माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची या गावामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्यानं ही अनेक कामं त्या ठिकाणी मार्गी लावायचं आमचा शिक्रापूरसाठी मनोदय आहे. त्याच्याबरोबर आमच्या शेजारी एक कासारी गाव आहे. छोटंसं गाव जरी असलं तरी त्या गावामध्ये अनेक शेतकरी कुटुंब, कारण शेजारी शेतीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणे कासारी गावामध्ये त्या ठिकाणी चालतो. आणि मग ते आमचे शेतकरी वर्ग त्या ठिकाणी मोठा असल्यामुळं त्याही परिसरात आता नागरीकरण वाढते, म्हणून त्याही परिसरात शिक्रापूरच्याच धर्तीवरती त्याही परिसरात सुविधा होणं मोठं गरजेचं आहे. त्या गावामध्ये मुलांना खेळायला क्रीडांगण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो. तशी साईड बी तिथे उपलब्ध आहे की त्या परिसरामध्ये आता आम्ही तसं पाहिलं तर आम्ही क्रीडा क्षेत्रात काम करणारी माणसं आहोत. त्याच्यामुळे त्या गावात सुद्धा एक भव्य व्यायामशाळा होणं गरजेची आहे. त्या ठिकाणी महिलांसाठी एक मोठं भवन, महिला अस्मिता भवन त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. अशा अनेक कल्पना कासारीसाठी सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आहे. त्या ठिकाणी सुद्धा स्मशानभूमी एक वेगळ्या पद्धतीची उभी करण्याचा माझा मानस ऑलरेडी त्या ठिकाणी त्या गावातील सहकाऱ्यांनी, त्या गावातील नेते मंडळींनी खूप चांगली स्मशानभूमी त्या ठिकाणी आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा शिक्रापूरच्या धर्तीवरती एक चांगली स्मशानभूमी उभी करण्याचा त्या ठिकाणी माझा प्रयत्न नक्कीच राहणार आहे. आणि त्या गावातील लोकांना व्यवसायाच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून एक चांगल्या योजना सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करण्याची त्या ठिकाणी इच्छा आहे. खरं तर तुम्ही स्मशानभूमीचा विषय काढला, स्मशानभूमीवर बोलला. एक पूर्वी तुमचा कोविडच्या काळामध्ये एक व्हिडिओ आम्ही पाहिला होता, बऱ्याच त्याच्या संदर्भात बातमी झाल्या होत्या. तो एक काय किस्सा होता तो एकदा सांगा. कोविडची जी पहिली लाट होती त्या लाटेमध्ये ते कोविड आल्याच्या नंतर लोक खूप घाबरून गेली होती. आणि मग त्या दरम्यानच्या काळामध्ये अगदी घरातली माणसं सुद्धा त्या ठिकाणी मैत जर झाली तर ती सोडून निघून जायची. त्या दरम्यानच्या काळात कारेगाव MIDC मध्ये, कारेगाव गावामध्ये राहणारी आणि रांजणगाव MIDC मध्ये काम करणारं एक कुटुंब होतं. आणि ती महिला कोविड झाल्यामुळं इथे शिक्रापूरला डॉक्टर टिमगिरींच्या सूर्य हॉस्पिटलला ऍडमिट होती. पण त्याच्यामध्ये त्या कोविडच्या आजारामध्ये ती महिला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ॲम्ब्युलन्स मध्ये त्यांची त्या महिलेची बॉडी ठेवली होती. आणि 4 दिवस तो अंत्यविधी कुणी करायचा, त्यांच्या गावाकडचे कुणी यायना, घरची लोक कुणी त्या गोष्टीला सामोरे जायना. तर डॉक्टर टिमगिरे साहेबांनी मला त्या ठिकाणी सांगितलं, सरपंच अशी अशी घटना घडलेली आहे, एक अंत्यविधी करायला कुणी माणसंच येत नाही, त्याच्यासाठी ते आपल्याला काहीतरी याच्यात पावलं उचलावी लागतील. आणि तसं तर माझा पहिल्यापासून स्वभाव आहे, जे काम कुणी करत नाही ते करण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे येऊन ते काम करतो. आणि मग मी डॉक्टरांना सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही, या महिला भगिनीचा मी अंत्यविधी त्या ठिकाणी करतो. आणि मग मी त्यांना सांगितलं की आमच्या स्मशानभूमी आहे शिक्रापूरची, तिथं ती ॲम्ब्युलन्स पाठवून द्या, मी त्या ठिकाणी तो विधी उरकतो. आणि तो विधी करण्यासाठी मग मी ते PPE किट घालतो स्वतः. आणि त्या महिलेला सुद्धा PPE किट मी स्वतः घातलं. आणि आमच्या गावातील ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन आम्ही ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि मी स्वतः त्या ठिकाणी तो अंत्यविधी केला. शेवटी ते एक सामाजिक जबाबदारी आहे. शेवटी अंत्यविधी आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस अशी घटना घडती आणि जर कोणीच नसेल
तर ज्या माणसाला कुणी नाही त्या माणसाच्या मागे उभं राहणं ही एक नैतिक जबाबदारी आपण स्वीकारलीच पाहिजे. आणि ती जर नाही स्वीकारली तर समाजात आणि राजकारणात काम करण्यात तुमच्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि तो अंत्यविधी त्या ठिकाणी मी केला. पण त्या अंत्यविधी चालू असताना त्या महिला भगिनीची मुलगी आणि मुलगा त्या ठिकाणी आला आणि इतके रडले ते बिचारे, कारण ते मूळचे तुळजापूरचे होते पण कामाच्या निमित्तानं त्या ठिकाणी कारेगाव या ठिकाणी स्थायिक होते, राहायला आले होते. पण ते बिचाऱ्यांच्या त्या भावना त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या त्या भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या पाहायला मिळाल्या. आणि एक वेगळं समाधान मिळालं की ज्यावेळेस दोन लेकरं रडतात आणि त्यांची आई त्या ठिकाणी गेली आणि तो अंत्यविधी करायलाच जर कोणी नसेल आणि तो अंत्यविधी करायला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी अडचणीच्या काळात, कारण कोविडचा काळ हा अडचणीचा होता, ती मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्याच्यानंतर मी अनेक अंत्यविधी कोविडच्या काळात केले. मलाही कोविड झाला पण त्या महिला भगिनीचा महिला भगिनीचा त्या ठिकाणी अंत्यविधी केल्याच्या नंतर त्या कुटुंबाचा जो आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिला तर त्या कोविडच्या काळात सुद्धा मला काहीच झालं नाही. मी अनेक प्रसंगाला त्या ठिकाणी कोविडच्या काळात सामोरं गेलो. गावातील अनेक लोकांना त्या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये अन्नधान्य गोरगरिबांना देण्याचा मला त्या ठिकाणी संपर्क आला आणि ते एक चांगलं काम करण्याचा योग मला आला. खरं तर तुम्ही क्रीडा क्षेत्राचा पण विषय घेतला. तुम्ही पैलवान आहात. तुमच्या तालुक्यामध्ये पैलवानांचं संघटन आहे. तुम्ही कुस्तीगीर संघाची स्थापना केली. दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या भागात तालुक्याच्या कुस्ती स्पर्धा करत असता. आता यावर्षी कुठं स्पर्धा होणार आहे? यावर्षी कारेगाव या ठिकाणी ही स्पर्धा आहे. ती स्पर्धा आपली फेब्रुवारी महिन्यात असते. आम्ही त्या स्पर्धेच्या संदर्भामध्ये कारेगावचे शरदराव नवले आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या स्पर्धेचं यावर्षी आयोजन केलेलं आहे. आणि येणाऱ्या 6, 7, 8 तारखेला फेब्रुवारीला 2026 त्या दिवशी आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. परंतु नेमके जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आली आणि 5 तारखेला ते मतदान आलं. त्याच्यामुळे आम्ही आता ते शुक्रवार, शनिवार, रविवार 6, 7, 8 तारीख होती. तर पुढल्या आठवड्यात, त्याच्या पुढल्या आठवड्यात फेब्रुवारीच्या साधारण काहीतरी 12, 13, 14 अशी काहीतरी तारीख येते शुक्रवार, शनिवार. त्या दिवशी ती स्पर्धा त्या ठिकाणी यशस्वीपणे पार पडेल. गेली 23 वर्ष ही स्पर्धा आम्ही 2003 साली चालू केली. आज लगातार 23 वर्ष या राज्यामध्ये इतकी मोठी स्पर्धा लगातार कधीही चालू राहत नाही. पण आम्ही कायमस्वरूपी ही स्पर्धा त्या ठिकाणी चालू ठेवली. त्या गावातील लोक त्या स्पर्धेचं आयोजन करतात आणि अजिंक्यतारा कला क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून व शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आम्ही आयोजन करतो. या स्पर्धेने अनेक या तालुक्याला महाराष्ट्र केसरीपर्यंत, नॅशनल पर्यंत किंवा महाराष्ट्र चॅम्पियन पर्यंतचे अनेक पैलवान या शिरूर केसरीच्या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाले. एक वेगळा आनंद माझ्यासारख्या कुस्तीगीराला त्या ठिकाणी आहे. कारण आमचं कुटुंब पिढीजात पैलवानकीतलं आहे. आमच्या आजोबा पंजोबांनी कुस्त्या केल्या, आमच्या वडिलांनी केल्या, आम्ही केल्या, आमची मुलंही करतात. आणि भविष्य काळात येणारी पिढी त्या कुस्ती क्षेत्राने, ज्या कुस्ती क्षेत्राने आपल्याला मोठं केलं त्या कुस्ती क्षेत्रासाठी आम्ही कायमस्वरूपी काम करत राहणार. खरं तर आता तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे नेते आहेत मंगलदास बांधल, त्यांनी नुकतंच त्यांच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तुम्ही शिवसेनेत आहात, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. इथं वेगवेगळ्या पक्षात तुम्ही काम करत असताना तर मात्र एकत्र संघटन काम करता, हे कसं साध्य होतं? जरी पक्ष वेगळे वेगळे असले तरी लोक ही तुमच्या आमच्यातली रोजची वावरणारी लोक असतात. त्याच्यामुळं या सगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना मदत करण्याची भावना प्रत्येकाची असते. मंगलदास बांधल हे आमचे नेतेच पहिल्यापासून आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या तालुक्यामध्ये काम करतो. आणि त्यांचा पक्ष जरी रेखाताई बांधलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असेल तरी राष्ट्रवादीचे आमदार आदरणीय माऊली आबा खटके आहेत, ते सुद्धा पैलवान आहे. मंगलदास बांधल हे मोठे पैलवान आहेत, मी सुद्धा पैलवान आहे. आम्ही लाल मातीला मानणारी माणसं आहे आणि या लाल मातीमध्ये काम करणारी माणसं समाज हित जोपासण्यासाठी कायमस्वरूपी काम करत असतात. जरी आमचे सगळ्यांचे पक्ष वेगळे वेगळे असले तरी समाजाच्या हितासाठी एकत्रित काम करण्याची भावना पैलवान म्हणून आमची सगळ्यांची आहे. खरं तर आताच्या विधानसभा निवडणूक झाली. तुमचे नेते पैलवान माऊली कटके हे पैलवान आहेत, त्यांनी अशोक पवारांना चितपट केलं. आता पुढल्या काळात तालुक्यात कोणाला चितपट करण्याचं? नाही, कुणाला चितपट करण्यासाठी
या निवडणुका आपण करतच नाही. माऊली आबांनी जरी निवडणूक केली तर लोक भावनाच तशी होती की माऊली आबांनी निवडणूक लढवली पाहिजे. अनेक लोकांना माऊली आबांच्या माध्यमातून पहिल्यांदा या पुणे जिल्ह्यात जर कुणी देवदर्शन घडून आणलं असेल ना तर माऊली आबांनी त्या ठिकाणी या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला ज्यांना त्या ठिकाणी देवा दर्शनाला जाण्यासाठी वेळ मिळत नसतं किंवा त्या तिथपर्यंत पोहोचता येत नव्हतं, त्या अशा असंख्य लोकांना माऊली आबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दर्शन झालं. आणि त्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं माऊली आबांसारखा एक पहिला माणूस त्या ठिकाणी तालुक्याचा आमदार झाला. आणि या तालुक्याला प्रचंड मोठ्या प्रमाणातला निधी माऊली आबांच्या माध्यमातून 1 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी आला. एक पैलवान म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे. नाही, खरं तर देवदर्शन यात्रा झाल्या, उज्जैनची यात्रा आहे, तो ट्रेंड झाला आता तालुक्यामध्ये. वेगवेगळ्या भागात निवडणुकांसाठी याचा वापर केला. तुम्ही कुठल्या देवदर्शन यात्रा केलेल्या? नाही, मी देवदर्शनची एक स्वामी समर्थ अक्कलकोटला त्या ठिकाणी एक यात्रा आम्ही शिक्रापूरसाठी त्या ठिकाणी आयोजित केली होती, शिक्रापूर आणि कासारीसाठी. तर आमच्या या शिक्रापूर गावामध्ये त्या ठिकाणी स्वामी समर्थांची या जिल्ह्यातली सगळ्यात मोठी केंद्र आहेत. आणि मग या केंद्रामध्ये अनेक भक्त त्या ठिकाणी स्वामी समर्थांची त्या ठिकाणी उपासना करतात. आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आपल्या परिसरामध्ये स्वामी समर्थांना मानणारे अनेक मोठा वर्ग आहे कासारी आणि शिक्रापूर गावामध्ये. म्हणून आम्ही अक्कलकोट या ठिकाणी स्वामी समर्थांची एक 3-3.5 हजार लोकांची एक यात्रा नेली होती. आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी लाभला. अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा आनंद यात्रेकरूंनी त्या ठिकाणी घेतला. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक वेगळं समाधान त्या ठिकाणी झालं. जसं यात्रेकरूंना स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक वेगळा आनंद मिळाला, तसं मला या नेलेल्या यात्रेकरूंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला एक वेगळं समाधान त्या ठिकाणी आहे. खरं तर देवदर्शन होत राहील किंवा कुस्ती या सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धा होतील किंवा हे राजकारण होत असताना शिरूर तालुक्यात सगळ्यात मोठं हे शिक्रापूर आता शहराच्या दिशेने वाटचाल करतंय. इथं सगळ्यात मोठी समस्या असेल तर वाढतं नागरीकरण, आणि त्याच्याबरोबर सगळ्यात मोठी समस्या आहे ती ट्रॅफिकची. शिक्रापूर म्हणलं की चाकणप्रमाणे ट्रॅफिकची समस्या इथं वाढत चाललेली आहे. यासाठी काय उद्दिष्ट आहे किंवा ट्रॅफिक कमी करण्यासाठी काय करणार आहात पुढे तुम्ही? ट्रॅफिकचा या ठिकाणचा खरोखर मोठा प्रश्न आहे. या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये राज्य शासनानं या तालुक्याचे लेखरी आमदार माऊली आबा कटके यांनी या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये ही ट्रॅफिक कोंडी सोडवली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रभावीपणे त्या ठिकाणी समस्यांच्या संदर्भामध्ये विधान भवनामध्ये त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली. आणि ती भूमिका मांडल्याच्या नंतर या देशाचे नेते गडकरी साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, तसेच आमच्या पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी माऊली आबांनी जी भूमिका मांडली होती त्या भूमिकेला यश आलं. आणि या ठिकाणी एक मोठा फ्लायओव्हर अगदी वाघोलीपासनं तर रांजणगाव या माडिशेपर्यंत त्या ठिकाणी होतोय. आणि त्या फ्लायओव्हरच्या माध्यमातून हे नगर हायवेची कोंडी 100% सुटल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि या संदर्भात जी आता सध्याच्या परिस्थितीची ट्रॅफिकची समस्या आहे याच्यावरती आदरणीय माऊली आबा कटके आमदार झाल्याच्या नंतर या ठिकाणचे असणारे पोलीस डिपार्टमेंटचे साहेब आदरणीय दीप्रतन गायकवाड साहेब आणि PWD खात्याची जी लोक आहेत यांना एकत्रित करून या समस्येवरती तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण अतिशय चांगल्या पद्धतीचा उपाय पोलीस स्टेशनचे PI दीप्रतन गायकवाड यांनी त्या ठिकाणी केला. आणि त्यांनी बी या ठिकाणी चांगले निर्णय घेऊन बऱ्याच ठिकाणी जे डिवायडर होते ते बंद केले. त्याच्यामुळं बऱ्यापैकी 50% ट्रॅफिक त्या ठिकाणी कमी झाली आणि सुरळीत आता लोकांना या ठिकाणी वाटतंय. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने याचं श्रेय माऊली आबा कटके आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जाते. नक्कीच. खरं तर तुम्हाला पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. तर हे होते रामभाऊ सासवडे. आगामी काळात ते शिक्रापूर कासारी गणातून पंचायत समितीची निवडणूक लढू इच्छित. आपण त्यांच्याशी बातचीत केली, अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. अशाच नवनवीन मुलाखती किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.